राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. हा माझा पहिला ब्लॉग आहे. आजपासून मी ब्लॉगिंग चालू केली आहे. मला बोलायचं जमत नाही बरं का मित्रांनो. तर इकडं आलो तो कोट्याकडे. ह्या मासाडीला तहान लागली होती. म्हणलं चला पाणी पाजावा. तर मासाडीला चला पाणी घेऊन जाऊ, बघा पिती का नाही आता. चला ह्या मासाड काही किती ढकली तरी आज जाय हालत पण नाही. मासाडी शिवरती हो दिली ढकलून, पाणी बादली. पाणी तर नाही पिलं तिने, पण त्या डोळ्याला होता मोठा गोचिड. म्हणला चला ते गोचिड काढावा. तिचा गोचिड काढला डोळ्याला मस्तपैकी. तिला बरं वाटलं असं. मस्तपैकी चिचा घेऊया. चिचा खायची इच्छा झाली. आता चिचा घेतली. आता चिंच तोडून तर मस्तपैकी खाऊ आता चिंच. चिंच खाल्ल्याच्या नंतर खूपच ती आंबट लागली. तोंडाची चव गेली त्या चिंचाने. तर म्हणलं चला मासाड बघत होती, देवा मासाडीला चिंच. मासाड्याला दिलं तर खरंच मासाड पण खात होतं चिंच. तर चला तर म्हणलं अजून पण मासाड्याला देऊ, मग 2-4 चिंच खात आहे का बघू आपण. तर त्याच्या आधी मी तिला त्याच्या आधी म्हणलं चल बघू आता खायची इच्छा का नाही. तिला एक चिंच तर दिली, आंबट होती म्हणून. तर पण तिने तरी पण माझ्या हात चाटला, म्हणजे ह्याचा अर्थ तिला डबल चिंचा खायच्या होत्या. तर तिला चिंचा दिल्या म्या काढून. तर मस्तपैकी ती चिंचा खात होती. तिला काय आंबट लागत नव्हतं, पण मला खूपच चिंचा आंबट लागली. तर तिथून म्हणलं आता चला आता रानात जाऊ. तर आता मासाडीपाशी बाद झालं. ही केळीचा बाग आहे आमचा. म्हणजे एकच केळी लावली होती, पण त्या एका केळीच्या इतक्या केळ्या झाल्या. तर चला तर तुम्हाला दाखवतो आता मस्तपैकी आमचं रान. तुम्हाला नारळ दाखवतो आम्ही लावलेले. ही तुम्ही बघू शकता. हे आमचा नारळाचा बाग आहे. तर नारळ लावलेले आम्ही लई मोठी, म्हणजे मस्तपैकी आता नारळाचा पैसा करायचा आहे, बिझनेस. तर आपण इथं बघू शकता, ही माझ्या चुलत्याची समाधी. इथं आलतो म्हणलं चालता समाधीच्या पाया पडून चालू आता. तर मस्तपैकी आता इथून पाया पडलो तर. आणि चला तर आता पुढं तुम्हाला दाखवतो पुढचे रान आमचे. समाधी बघू शकता तुम्ही. आता दुसरी नवीन बांधायची, लईच आता खराब झाली ही समाधी. तर चला चालता इथं दिसले अण्णा होते आमचे आजोबा. तर बघा ही गाया वगैरे चाळी इथं मस्तपैकी आराममध्ये निवांत गावाच्या वातावरणामध्ये बसली होती. ही आमची फुलं आहेत, फुलाचा बगीचा बघू शकता तुम्ही. इथं आम्ही सोयाबीन काढून ही मस्तपैकी ह्याला झाकून ठेवले, कारण की पाऊस चालू आहे सध्या. तर आणि इकडं पण फुलं आहेत. पावसाने आता फुलाचा वाटोळं व्हायला लागलं. पाऊस जरा जास्तच व्हायला लागला आहे. तुम्हाला तर माहिती आहे आता पाऊस यंदा साल काय नुकसान केलं आहे तिने. ही तुम्ही बघू शकता. ही नारळ आहेत आमची सगळी इकडं. नारळ आम्ही झाडं लई मोठे लावलेले आहेत. तरी तब्बल 300 झाडं आहेत नारळाची लावलेली. तर चला तर मित्रांनो, आता एवढं तुम्हाला ब्लॉग आता लई लांबवर झाला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पहिलाच ब्लॉग होता, आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.